पुण्यातील पर्यटकांच्या थारने 2 दुचाकींसह एका व्यक्तीला चिरडले। श्रीवर्धन येथे भीषण अपघात, एकाचा जागीच मृत्यू। रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथे पुण्यातून फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांच्या बेदरकार वाहन चालकामुळे भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे। थार या वाहनाने 2 दुचाकींसह एका व्यक्तीला जोरदार धडक दिली। या अपघातात परवेज हमदुले यांचा घटनास्थळीच मृत्यू झालाय। घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय। मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील काही पर्यटक श्रीवर्धन येथे पर्यटनासाठी आले होते। दरम्यान त्यांच्या थार वाहनाने 2 दुचाकींना जोरदार धडक दिली। या धडकेत परवेज हमदुले यांचा जागीच मृत्यू झाला। अपघातानंतर वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती असून श्रीवर्धन पोलिसांनी 4 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलाय। अपघात नेमका कसा झाला याबाबतची अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट झाली नाही। दरम्यान श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयात नागरिकांची मोठी गर्दी जमली होती। संतप्त जमावामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। त्यांना ठोकर मारलेली आहे आणि त्यांचा करुण अंत झालेला आहे। आम्ही आमचा एक पोलीस मित्र हरपलेला आहे, आमच्यासाठी काय मदतीला येणार आहे हे फ्लाइंग बर्ड असे लोक सगळी, आणि त्यातला हा एक सदस्य होते कायम पुढे असणार, पोलिसांना मदत करायला असणार। कुठे गाडी पडली, कुठे बॉडीमध्ये प्रेत आहे, कुठे विहिरीत पेट पडलेलं आहे, तलावात पेट पडले, कुठेही फ्लाइंग बर्ड असं नाही, पोलिसांना कधी यांनी प्रत्येक ठिकाणी त्यांनी मदत केली। आणि आम्ही तो एक आमचा एक सदस्य, आमच्या एक परिवाराचा, श्रीवर्धन परिवाराचं, पोलिसांच्या परिवाराचा एक सदस्य आमचा गेलेला आहे। त्यामुळे आम्ही सर्व दुःखामध्ये आहोत। आम्ही त्यातले जे वाहन चालक होते त्यांना इथं आणलेलं आहे आणि ज्या वाहनात 3-4 वाहनात ते पुण्याहून काही प्रवास टुरिस्ट इथे आले होते आणि त्यांची मेडिकल वगैरे करायचं काम चालू आहे आणि गुन्हा दाखल करून आम्ही जे चालक आहेत गाडीचे त्यांना आम्ही अटक करतोय आणि पुढील कारवाई तपास पोलीस करीत आहे। त्यांच्यासोबत आहे। आम्हालाही खूप दुःख झालं आहे सर्वांना, कारण आमच्या रोज परिचित आमच्या त्या होते आणि रोज आम्ही संपर्कात असायचो आणि पोलिसांना कायम पुढे होऊन मदत करणारा हा जो फ्लाइंग क्लब आहे त्यांचे एक साथी आम्ही सर्वांनी हरपला आहे। तर आम्ही सर्व श्रीवर्धन पोलीस आणि रायगड पोलीस त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र। असं CCTV फुटेज वगैरे सर्व चेक करणार शहरातले आणि खरा जो कल्पित आहे, खरा आरोपी जो आहे, जो ड्रायव्हर आहे, त्याला आपण अटक करणार आणि त्याच्यावरती खट्टा दाखल करणार न्यायालयामध्ये तपास करू। सर, मैं ये पूछना चाह रहा हूँ आपको कि ये टूरिस्ट श्रीवर्धन में आती है तो ये ड्राइंग जब करते हैं तो सुनने में आया है कि ये नशा करके आती है ड्राइंग करते, तो इसके आगे जो है श्रीवर्धन के लिए आपण त्याच्यासाठी एक जे ब्रेथ अनालायझर जे असतं बाबा ते एक मशीन आपण मागून एक विशेष आता जो ड्राईव्ह घेणार आहोत आणि यापूर्वी आपण घेतो काय तरी त्या मशीन मागून आपण ट्रॅफिकच्या माध्यमातून आता 31 डिसेंबर आलेला आहे। 31 डिसेंबर गर्दी पर्यटकांची शहरात वाढणार आहे आणि त्याकरता आपण ब्रेथ अनालायझर मशीन मागून आपण एक ठिकाणी नाकाबंदीसारखं आयोजित करून प्रत्येक येणाऱ्या माणसाची आपण हे करणार आहोत, तपासणी करणार आहोत। ओके, पोलीस आपल्या पद्धतीने सर्व प्रयत्न करत असतील। श्रीवर्धनच्या जनतेच्या सुरक्षेसाठी जे काय करता येईल ते नक्कीच श्रीवर्धन पोलीस आणि रायगड पोलीस करणार, याची मी नक्की आपल्याला हे देतो। ओके, तो देखा कि यहाँ पर मेडिकल भी हुआ है सरकारी हॉस्पिटल बोली बचन में, और आपने देखा कि ये मरहूम परवेज हमदुले, इनका इंतकाल के बाद में पुलिस डिपार्टमेंट को भी बहुत ही दुख हुआ है। इनसे पूछा गया तो उन्होंने अपना दुख व्यक्त किया है कि एक अच्छा साथी हमने गंवाया है। मैं बोली बचन से पब्लिक पुलिस मीडिया रिपोर्टर फैसल उर्दू, रायगढ़ ब्यूरो, आबिद करते हुए साहब। देखो, ये जो एक्सीडेंट जो परवेज हमदुले का किए हैं, ये लोग इतने लोग हैं, 1 2 3 4 5 6 7 8, आप ये देख लो। ये मुझे संविधानिक राइट है, आर्टिकल 19 पेज नंबर 16 का अधिकार है। ये लोग का सबसे पहले मेडिकल किया जाए। ये देखो यहाँ पर ये लोग ने परवेज शबी हमदुले मोगलमला श्रीवर्धन को शिशोर के साइड में यहाँ पर इन्होंने जो है वो उसको उड़ाया है और वो सीरियस कंडीशन में लास्ट पोजीशन पे है। ये इतने सारे लोग हैं, इनसे एक्सीडेंट हुआ है। ड्राइवर जो है ये वाला है, रेड पिंक कलर का ये ड्राइवर है। तो मैं पुलिस डिपार्टमेंट से अपील करता हूं कि इनके ऊपर बड़े से बड़ा गुना दाखिल किया जाए और आने वाले जनरेशन के लिए जो है वो वहां पर स्पीड ब्रेकर या कोई सुविधा की जाए और इनका मेडिकल किया जाए अब भी कि ये इनका मेडिकल करके देखा जाए कि इनके ब्लड में क्या पाया जाता है, ताकि नागरिकों की जान बच जाए और नुकसान बच जाए।